विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 आणि या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उरुळी देवाची, त्याच पद्धतीनं समता विद्यालय उरुळी देवाची आणि नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, तर यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आपण वक्तृत्व स्पर्धा घेतोय। स्वच्छता ही सेवा 2024 हा उपक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान भारत सरकारतर्फे राबवला जातोय आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम संपूर्ण भारतामध्ये कंडक्ट होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या वक्तृत्व स्पर्धांसाठी आकर्षक असे चषक या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत विजेत्यांना, आणि त्याच पद्धतीनं सहभाग्यांना प्रमाणपत्र पार्टिसिपेशन सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर वक्तृत्वाचे विषय जे तुम्हाला माहितीचे सूचना आपल्या विद्यालयाने काढली होती त्या पद्धतीनं गाऊ स्वच्छतेचे गाणे, तुकडोजीचे हे सांगणे, स्वच्छता तेथे देवता, स्वच्छतेतून समृद्धीकडे, अशा प्रकारचे 3 विषय आहेत। कमाल वेळ मर्यादा देखील त्याची कल्पना आहे तुम्हाला की 5 मिनिट आहे आणि पहिल्या 4 मिनिटांनंतर तुम्हाला त्याबाबत अवगत केलं जाईल की आहे का काही आणि परीक्षक देखील आपल्याला सुज्ञ परीक्षक या ठिकाणी लाभलेले आहेत। मी स्वतः अजिंक्य दुर्गुडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। मित्रांनो, तुमच्यासारखेच विद्यालय माझंही होतं। 2008 ते 10च्या दरम्यान मी पंचक्रोशी विद्यालय पाडळी सुकेड बोरी या ठिकाणी कार्यरत होतो, खंडाळा तालुका। सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव कुठलं सांगा? नायगाव, करेक्ट। तर नायगावच्या एकदम शेजारी हे माझं गाव आहे आणि त्या ठिकाणी तुमच्यासारखेच जडणघडण झाली आणि हा भारत सरकारचा उपक्रम आहे। मात्र यात मॅक्सिमम लोक काय करतात की केवळ फोटो काढायचा, म्हणजे शाळेत घ्यायचं, शिक्षकांची भेट घ्यायची आणि फोटो काढायचा, फॉर्मॅलिटी म्हणून ते सादर करतात। मात्र विद्यार्थ्यांचा कुठेतरी उत्कर्ष व्हावा या अर्थानं मी गेल्या 8 ते 10 दिवसांपूर्वी तुमच्या पर्यवेक्षिका शिंदे मॅडम आणि तुमचे सर रोहिदाजी एकाड सर यांना भेटलो आणि त्यांना सांगितलेले अशा पद्धतीनं आपण आयोजित करू शकतो आणि त्यांनी लगेच कोणताही वेळ न दवडता संमती दिली। कारण विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होणं, त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणं हे तुमच्या विद्यालयासाठी अतिशय महत्त्वाचे। अशा शाळेत तुम्ही शिकताय हे अतिशय एक भाग्याची गोष्ट आहे। तर निकष जे आहेत आपले या स्पर्धेचे ते 5 टप्प्यांमध्ये विभागलेले आहेत। प्रभावी सुरुवात, विषयाची मांडणी, सभाधीपणा अर्थात स्टेज डेअरिंग, विषयाशी संलग्न उदाहरणे आणि समारोप, अशा 5 टप्प्यांमध्ये 50 गुणांमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाईल। आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींची 150वी जयंतीचा समारोप उद्या होतोय, तर त्यानिमित्तही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। तुम्हा सगळ्यांना स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।